तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम आणि हिंदू संस्कृतीबद्दल सातत्याने विखारी व अपमानजनक विधाने करून समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर 18 मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात आला। आव्हाड यांची आमदारकी तात्काळ रद्द करून राज्यात इशनिंदा विरोधी कायदा लागू करावा अशी खणखणीत मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली। या प्रसंगी शिवसेना अकोला शहर प्रमुख योगेश अग्रवाल, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे उदय महा, हिंदू जनजागृती समितीचे अमोल वानखडे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ता आणि मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते। प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। नमस्कार। काल विधिमंडळामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गट यांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विडंबना केलेला आहे, या विडंबनाच्या माध्यमातून शिवभक्त, राष्ट्रभक्त यांचा अवमान केलेला, यांची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। हे अवमान हा आजचा नाही तर कित्येक तरी दिवसापासून हिंदू धर्माबद्दलचं जितेंद्र आव्हाड बोलत आहेत, अवमान करत आहेत। कोणाचं लागून चालून करत आहेत ते आम्हाला माहिती नाही, पण आमची ही मागणी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आमदारकीय पद हे रद्द करावं, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्याला मागणी करत आहोत। नमस्कार। जय श्रीराम। मी उदय महा, हिंदू राष्ट्र समन्वय समिती अकोला संयोजक। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की नुकताच येणाऱ्या रमजानसारख्या पवित्र महिन्यात महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू असताना देखील गोवंशाची वाहतूक आणि गोवंशाची मोठ्या प्रमाणात हत्या होते आहे। ही हत्या रोखण्यात यावी आणि येणारा गुढीपाडवा हा हिंदूंचा पवित्र सण, त्या दिवशी अशा प्रकारच्या गोहत्या करून हिंदूंचा अपमान शासनाने तात्काळ थांबवावा। अकोला प्रशासनाने आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून याच्यावर पूर्ण निर्बंध आणावे आणि गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी या महाराष्ट्रात व्हावी अशी विनंती केली आणि असं निवेदन आम्ही दिलं।